तरी स्वामी समर्थ. ते इथे शिवांशला आहे ना, मी शेतातून आले लगेच अभ्यासाला बसवलं होतं. कारण तो स्कूलमधून आल्याच्यानंतर थोडा वेळ खेळतो, थोडा वेळ टी व्ही वगैरे पाहतो. पण मग मी आल्याच्या नंतर त्याचा अभ्यास घेते एक संध्याकाळी. पण आज शेतातून आलेला मी त्याचा अभ्यास घ्यायला बसली होती. कारण आज पूजा होते ना इथं. ते लग्न झालं त्या दिवशी तुम्हाला तो व्हिडिओ पाहिला तुम्ही वरातीचा. ते लग्न तिथं एक पूजा होती मी लग्नाची, तर तिकडं जायचं होतं पूजेला. तर त्याला बोललं अभ्यास करून घे पहिला आणि मग पूजेला हे करते, तुला नेईन मी पूजेला. आणि त्यानंतर ते सकाळी ना हे मूग आणि हे तुरी जी असते ना आपली तुरी, तर ती सुकायला ठेवली होती. कारण म्हणलं आता खूप दिवसात झाली ना ही, जवळ 5-6 महिन्यात झाली. मग तिला म्हणलं काही खराब नको व्हायला म्हणून घातली ती सुकायला याच्यामध्ये उन्हामध्ये. ते वारं एवढं असतं ना दिवसभर की कंटिन्यू. आता हे वारं पाऊसच काढतं की काय काय माहिती. कारण एवढं पाऊस एवढं वारं असतं ना की म्हणजे कचरा वगैरे नाही कसा. आता कसं आमच्याकडे गाया वगैरे त्याच्यामुळे मग खायला वगैरे आणतात सगळं घरापुढं. मग त्याचं ते आपण म्हणतो ना मक्याची ताटाचं पाला वगैरे असं कुठं पडला तर तो उडून आहे ना डायरेक्ट ओट्यावरती किंवा डायरेक्ट याच्यावरती येतो. कितीही तुम्ही झाडा पार सकाळ संध्याकाळ 2 टाईम 3 टाईम तुम्ही झाडलं ना तरी पण दुपारचं कोण घरी नसतं ना, कारण शेतात असतात त्याच्यामुळे. आणि मग त्याच्यानंतर इथं संध्याकाळी ना शिवांश सण माझं आवरलं पूजेला जायचं त्यामुळे मग म्हणलं दिवाबत्ती करून घेऊया. मग शिवांश म्हणलं जर आपण पप्पा करूयात. तर तो करतो म्हणजे त्याला लहानपणापासून म्हणजे जशी मी त्याला सवय लावली ना तसं तो करतो. त्याला म्हणजे सगळं इथं देवाचं वगैरे बाप्पा त्याला आवड आहे त्याच्यामुळे. आणि इथे मी साडी आहे ना, तर तीच त्या दिवशीची बड्डे शूटला घातली होती तीच घातली, कारण हीच वरती होती त्याच्यामुळे मग ही पटकन घातली. कारण शेतातून कामावून आल्याच्या नंतर आहे ना पुन्हा परत दुसरी साडी घ्यायची जे म्हणजे आवरायचंच कुठं जायचं खूप कंटाळा येतो. पूजा होती सगळ्या बायका जाणं होतं त्याच्यामुळे म्हणून मग चला आपण पण जाऊया. मग मी कपड्यात दुसरी साडी कोणती काढत नाही बसले, कारण ही वरती होती त्याच्यामुळे हीच काढली. आणि तिथे देवांची पूजा वगैरे करून घेतली मस्त अशी. आणि शिवांश शुभंकरोती म्हणतात त्याची पूर्ण शुभंकरोती पण पूर्ण पाठ आहे. म्हणजे पहिल्यापासून तो म्हणतो म्हणजे लहानपण जसं त्याला बोलायला किंवा यायला लागले ना तशी तर ते तसं शिकवलं तसं त्याला येतं. त्यानंतर तिथं तुळशी दिवा अगरबत्ती वगैरे लावून घेतली तुळशीला पण. आणि मग त्याच्यानंतर जायचं होतं तिकडे थोडंसं अंधार पडायला लागलं तुम्ही बघू शकता आता. तर जायचं होतं. त्यानंतर मग सगळ्यांना बायका वगैरे जमा झाल्या आणि काही बायका यायच्या होत्या आम्ही पुढे त्यांची वाट बघत बसलो होतो. त्या पाठीमागे राहिले होते काही, मग त्यांना त्यांची वाट बघत बसलो होतो. कारण सगळे सोबत गेले ना तर जरा बरं होतं, कारण कसं आता अंधार वगैरे असतो आणि आता ऊस वगैरे चांगलं लागले इकडं सगळीकडे. आणि इथे तुम्ही बघू शकताय हे होतं आमच्यासोबत. तर इथं टायगरची वगैरे भीती म्हणजे वाघांची वगैरे भीती आहे ना त्याच्यामुळे मग आम्ही सगळे सोबत जातो, सोबतच येतो. आणि इथं जेवणामध्ये आहे ना वरण भात पुरी भाजी असं होतं. इथे अजून आमच्या ताटात आलं नव्हतं काही, म्हणजे आमच्या अजून वाटत होते. समोरचे आमच्या मैत्रिणी तर ते जेवायला पण लागले. त्यांना म्हणलं आमच्यात राहून काही आलं नाही तुम्ही जेवायला पण लागले. तर त्याच्यानंतर इथं जेवण खूप छान होतं, म्हणजे आपलं साधं सिंपल मस्त होतं पण जेवण. पुरी भाजी वरण भात आणि शिरा होता. म्हणजे कोणत्याही फ्लेवर न टाकलेला शिरा होता, खूप छान होता. पण असा साधा शिराच छान लागतो फ्लेवर.